मित्रांनो, तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो प्रभू श्रीकृष्णाने रुक्मिणी हरण ज्या ठिकाणून केलं त्या कौंडण्यपूर नगरी मी आता जातोय। सकाळचे आता 12 वाजलेले आहेत आणि मी आणि रोशनी या रुक्मिणीच्या कौंडण्यपूर नगरीला भेट देण्यासाठी आम्ही दोघेही सोबत जात आहोत। त्या ठिकाणी आपण रुक्मिणीचं हरण झालं ती खिडकी, रुक्मिणी हरण ज्या मंदिरातून झालं ते मंदिर आणि भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी ज्या झाडाखाली थांबले होते ते झाड, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आणि साधारणतः आम्ही आता अमरावतीवरून निघालेलो आहोत। अमरावती ते कौंडण्यपूर रस्ता जवळपास 45 किलोमीटर अंतरावर अमरावतीपासून कौंडण्यपूर हे गाव आहे। नदीच्या किनाऱ्यावर हे गाव बसलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही गावातला प्रत्येक पैलू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आजच्या ब्लॉगमध्ये। तर चला निघूया आपण कौंडण्यपूरकडे। अतिशय सुंदर असा हा कौंडण्यपूरचा मार्ग आहे। आम्ही सध्या अमरावती ते आर्वी या रोडवरती आहोत आणि अमरावती ते आर्वी रोडवर जाताना तिवसा रोडवरून थोडासा टर्न घेतल्यावर मारडीच्या पुढे कौंडण्यपूर हे नदी किनारी वसलेलं गाव आपण अवघ्या काही वेळातच बघू शकणार आहात। नुकतंच आम्ही कौंडण्यपूरच्या मार्गाकडे या तिवसा रोडवरून पलटत आहोत आणि हा कौंडण्यपूरचा मार्ग या ठिकाणी सुरू होत आहे। हिरवीगार झाडे आणि हा छोटासा मार्ग कौंडण्यपूर आर्वी रोडने लागलेला आहे। दुपारचे आता 12:50 झालेले आहेत आणि 9 किलोमीटर या ठिकाणाहून कौंडण्यपूर अजून आहे। तर हे आहे अंबिकादेवी रुक्मिणी हरण संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूर आणि आपण या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत। एक कच्चा रस्ता या ठिकाणी आहे हायवेवरून, म्हणजे अमरावती आर्वी रोडवरून हा एक कच्चा रस्ता या रुक्मिणी हरण संस्थानकडे जातोय। अंबादेवीचं या ठिकाणी एक नदी किनाऱ्यावर एक मंदिर आहे आणि तिथेच एक खिडकी आहे ज्या ठिकाणावरून प्रभू श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलेलं होतं। तर आपण आता जातोय। द्यायला लागते जा ना।
ठिकाणी मी आता मंदिरावर उभा आहे आणि जे आपण झाड पाहू शकता ते झाड आहे कदम वृक्ष, ज्या ठिकाणी श्रीकृष्णांनी मुक्काम केला होता रुक्मिणी हरणाच्या आधी. आता इस्कॉन टेम्पल यांच्या मालकी हक्कामध्ये जे झाड येतं कदम वृक्ष, त्या ठिकाणी जाणार आहेत आपण. तिथे भगवान श्रीकृष्णांनी 3 दिवस त्या झाडाच्या सानिध्यात घालवले होते. ते रुक्मिणीची वाट बघत ते त्या झाडाच्या ठिकाणी होते. माता रुक्मिणी, आपण नुकताच ज्या ठिकाणी आता मंदिरातून दर्शन घेऊन आलो, त्या मंदिरातून जी रुक्मिणी हरण खिडकी होती त्या खिडकीतनं त्यांचं हरण झालं होतं आणि त्यांची वाट बघत प्रभू श्रीकृष्ण ज्या ठिकाणी आपलं रथ घेऊन थांबलेले होते ते स्थान, ते कदम वृक्ष आपण यानंतर या ठिकाणी बघणार आहोत. सध्या ही जागा इस्कॉन टेम्पल, इस्कॉनच्या संस्थेच्या अंतर्गत येते आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य असं श्रीकृष्णांचं, राधाकृष्णाचं इस्कॉनचं मंदिर या ठिकाणी आता सध्या आहे. मंदिर आपण या ठिकाणी बाहेरून बघत आहोत आणि या मंदिरानंतर आपण जातो आता कदम वृक्ष बघायला, ज्या ठिकाणी कृष्ण थांबले होते. प्राचीन कदम वृक्षाला लागूनच या ठिकाणी एक गौशाळा आहे इस्कॉन टेम्पलने बांधलेली आणि 5000 वर्षाचा इतिहास साधारणतः ज्या वृक्षाला आहे, असं हे कदम वृक्ष आहे. त्याचं दर्शन घ्यायला आपण आता या ठिकाणी जात आहोत. कदम वृक्ष या ठिकाणी आपण आता आलेलो आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता. याला एकच वृक्ष आहे परंतु 5 खोडं या ठिकाणी आलेले आहेत. या वृक्षाला अतिशय पवित्र असं वृक्ष आहे. 5 शाखा असलेले आहे वृक्ष, जे आता भगवान श्रीकृष्णांचं चरणस्थान मानलं जातं आणि 5000 वर्ष जुनं वृक्ष आपण या ठिकाणी बघत आहोत. कारण माता रुक्मिणींनी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांना एक पत्र दिलं होतं की त्यांची कुलदेवता अंबिका माता यांचं पूजन करून त्या याच ठिकाणी येणार, असं त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता. आणि माता रुक्मिणींनी म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण याच कदम वृक्षाजवळ त्यांची वाट पाहत थांबले होते आणि पूजा करून ज्यावेळेस माता रुक्मिणी बाहेर आल्या आणि त्यांना श्रीकृष्णांच्या रथाचं ध्वज दिसलं, त्यावेळेस माता रुक्मिणी श्रीकृष्णांकडे मार्गक्रमण करायला लागल्या आणि प्रभू श्रीकृष्णांनी याच ठिकाणी हात पकडून त्यांचं हरण केलं आणि नंतर म्हणूनच या स्थानाला रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं मिलन स्थान असं म्हटलं जातात. काढणी तिकडचे काढ ना, मी राईटचे काढतो, लेफ्टचे काढ. मधातला भाग आणि त्याच्यात मधातला